परमार्थ रूपी धन सगळ्यात मोठं आहे म्हणून परमार्थ माधव. त्या भगवंताशिवाय आपल्याला या जगातून कोणी सोडू शकत नाही. गीतेमध्ये सुद्धा वर्णन आले तेषामं समुदर्ता मृत्यू संसार जागरात भवामी न चिरात पार्थ मैया वेशित चेतसा. संसाराचं धन विकाराला जोडतो, दुःखाला जोडतो आणि परमार्थातलं धन देवाला जोडतो. प्रभा विश्व अवघा रंग एक झाला. सच्चिदानंद रूपाय विश्वपत्याधिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजनी प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नियम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाष. राहू दे वरची बंद नाही करायची. परमार्थ माधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे युक्त आहार विहार नियम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाष. देह समर्पिते देवा भार काहीच न घ्यावा होईल आगवा तुका म्हणे आनंद विठाल. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. प्रस्तुत प्राप्त स्थळी श्री हरी संकीर्तना करता घेतलेला अभंग वैराग्याची मूर्तिमंत महामेरू संत श्री तुकोबाराय आणि तुकोबारायांच्या मुखारविंदातून प्रतिपादित झालेला अभंग आज आपल्यापुढे चिंतन करता ठेवला आहे. आपल्या पुण्य पावन श्री क्षेत्र दाभडी या नगरीमध्ये या नववसाहत नवा प्लॉट श्री मारुतीरायाच्या प्रांगणामध्ये सर्व भाविकांच्या व हरिभक्तीपर्यंत हनुमान भजनी मंडळ समस्त माता भगिनी बालगोपाळ तरुण मित्र मंडळ परिसरातील सर्व हृदयस्थ असणारे सर्व माझे वारकरी महानुभाव या सर्वांच्या अशा अनमोल सहकार्याने हा नामयज्ञ या ठिकाणी संपन्न होत आहे. करायची नाही. विठाला विठाला गेल्या 12 वर्षापासून श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपा प्रसादाने स्वानंद सिकनिवासी मास्तर बाबांच्या तसंच वैकुंठवासी खंडोजी बाबांच्या वैकुंठ श्री कृष्णाजी माऊली जायखेडकर यांच्या तसंच वैकुंठवासी मधुकर महाराज उपासनी मुंजवाडकर यांच्या कृपा आशीर्वादाने तसंच सर्वांच्या सहकार्याने आणि माझे भागवत गुरु श्री हरिभक्तीपरायण मुक्ताईदास गुरुवर्य तुकारामजी महाराज मेहुणकर यांच्या प्रेरणेने त्यांच्या शुभ हस्ते हा नामयज्ञ या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी जगदीश महाराज मोहिते असतील, मयूर महाराज असतील, आमचे रवींद्र महाराज असतील, आदरणीय श्री आमच्या तालुक्याचं वैभव मृदुंग अलंकार मृदुंग विशारद छत्रपतींच्या घराण्यात जन्माला आलेले तरी आपला आवाज बंद करतात. भानगड काय? असे आमचे कृष्णाजी महाराज
आदरणीय आमचे संदीपजी महाराज, निंबा महाराज, हेमंत महाराज, मधुकर महाराज, हे महाराज, दादाजी कदम महाराज आणि ही सर्व परिसरातील गावातील सर्व टाळकरी मंडळी, विनेकरी महाराज, हे सर्व बालगोपाळ, सुंदर साऊंड व्यवस्था, सुंदर मंडप व्यवस्था आणि सुंदर बैठक व्यवस्था, या कार्यक्रमासाठी माझ्याबरोबर आलेले आमचे हरिभक्तीपरायण, ज्यांचं नियोजनामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नाव आहे, असे मेघश्याम महाराज, तसंच ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही गेल्या 2 वर्षापासून प्रचूर रसाळ मधुर अमृतवाणीतून शुद्ध असं ज्ञान ग्रहण करत आहात, अशी वारकरी परंपरेचे सेवक माझे आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू श्री ज्ञानेश्वरजी महाराज पालदीकर यांच्या मुखातून आपण गेल्या वर्षी श्रीमद भागवत, मागच्या वर्षी म्हणजे तुम्ही झोपले का काय? मागच्या वर्षी शिवपुराण होतो आणि यावर्षी बी शिवपुराण, लईच गोडी लावली तुम्ही. विठाला विठाला विठाला. आणि गेल्या 2 वर्षापासून शिव महापुराण कथेचं तुम्ही आयोजन केले, श्रवण करतायत. असा महात्मा मिळणं फार अवघड आहे आणि अशा महात्म्याने या छोट्याशा कीर्तनकाराच्या समोर नाही तर कोणता कथाकार कोणत्या कीर्तनकाराच्या पुढे जात नाही. पण असं एक जिवंत उदाहरण वारकरी संप्रदायामध्ये पाहिलं आणि त्याचं कारण आहे ते वारकरी परंपरेच्या रक्तातले आहेत. आणि म्हणून ते आज माझ्या कीर्तनाला येऊन बसले. जरा मला थंडा घामच आलाय आणि तशी काही काळजी करायची, मी चांगल्या चांगल्यानं घाम फोडलाय. विठाला त्या कथा कथा आहेत ना, आपण जागावर राहू ना. विठाला आणि परिसरातून आलेली माझी सर्व हृदयस्थ मित्रमंडळी, वारकरी महानुभाव, मी या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ करतानाही होतो आणि दरवर्षी न चुकता माझा कार्यक्रम असो नसो, मला आमंत्रण असो नसो, तरी मी एक दिवस का होईना आटीशील गसस नाही. काय काय म्हणतात याला आमंत्रण नाही हवं, आता शिल्लक ना कथा ऐका ना. पण महाराज दरवर्षी येण्याचा योग येतो आणि ह्या प्लाटाचं एक भाग्य आहे की गेल्या 12 वर्षापासून आपण कथा श्रवण करतोय, कीर्तन श्रवण करतोय आणि त्या 12 वर्षाच्या तुलनेमध्ये पहिल्या वर्षी जो देखावा होता आणि आजचा देखावा पाहिला तर खूप मोठा बदल आहे आणि ह्या तुमच्या कार्याची ही पावती आहे. सप्ताह किती मोठा केला, किती वर्ष केला, किती मोठे मोठे विद्वत रत्न आणले, याला शून्य किंमत आहे. पण ज्या भूमीमध्ये, ज्या गावावर तो सप्ताह होतोय त्या गावामध्ये किती बदल झाला याला फार महत्व आहे. विठाला आणि हा आनंद मिळवण्याकरता तुम्ही आम्ही या भूतलावर आलेलो आहोत. हा आनंद मिळवण्याकरता, ऐका, हा आनंद मिळवण्याकरता आपण या भूतलावर आलेलो आहोत. आणि भूतलावर येत असताना विशेष करून या मंडपामध्ये जेवढे बसलेले आहेत हे सगळे मानवदेह धारण करून आले आणि ज्यांनी मानवदेह धारण केला या भूतलावर जे अवतरित झाले त्यांच्या जीवनामध्ये आनंद कुठेच मिळणार नाही. आनंद फक्त या धर्ममंडपामध्ये मिळेल. आणि या धर्ममंडपामध्ये येऊन काय करायचं आहे, या मानव देहामध्ये काय येऊन करायचं आहे आणि त्या माध्यमातून तो आनंद कसा मिळवायचा आहे
कोणत्या साधनाने मिळवायचंय, या साधनाचं वर्णन आजच्या अभंगामध्ये प्रस्तुत केलंय. विठ्ठल तुम्हा आम्हाला जीवनामध्ये आनंद पाहिजे असेल तर काळ सारावा चिंतन. तुमच्या माझ्या जीवनामध्ये आनंद पाहिजे असेल एकांतवासी गंगा. तुमच्या माझ्या जीवनामध्ये आनंद पाहिजे असेल देवाच्या पूजने. तुम्हाला मला अजून आनंद पाहिजे असेल तर प्रदक्षिणा तुळशीच्या. या गोष्टी केल्याशिवाय आनंद मिळणारच नाही. ऐका जरा, अभंगाची सूत्रता बघा कशी आहे. वेळ कमी माझ्याकडे. अभंगाची सूत्रता बघा. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आनंद पाहिजे असेल तरी ही साधना करावी लागेल. आणि ही साधनेचा आनंद तुम्हाला घ्यायचा असेल तर जीवनामध्ये तसं आचरण करावं लागेल. आणि ते आचरण जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी भासर निद्रा बहु भाषण. हे आचरण जर केलं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही तर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच आनंद मिळेल. आणि हा आनंद कुठे मिळेल एकाने प्रश्न विचारला मला. आम्ही चिंतन करू, एकांतवासात जाऊ, देवाची पूजा करू, तुळशीला प्रदक्षिणा घालू, चांगलं खाऊ, पण आनंद आम्हाला कुठे मिळेल? हा आनंद तुम्हाला कुठेच मिळणार नाही. तो आनंद फक्त तुम्हाला परमार्थामध्ये मिळेल. आणि हे परमार्थ रूपी धन सगळ्यात मोठं आहे. म्हणून परमार्थ माधव हे काय करतो? जोडी देवाचे चरण. संसाराचं धन विकाराला जोडतो, दुःखाला जोडतो, आणि परमार्थातलं धन देवाला जोडतो. म्हणून परमार्थ माधन जोडी देवाचे चरण. आणि म्हणून व्हावया जतन हे उपावला भाचे. हे जर जतन केलं, हे धन सांभाळलं परमार्थ रूपी, आणि देवाशी जोडला गेलात तर तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. पण हा आनंद निर्माण करण्याकरता मिळालेला देह समर्पित करावा लागेल. देह समर्पिजे देवा. आणि देह समर्पित करत असताना हा जो संसार उभा केलाय ना तुम्ही, याचं ओझं डोक्यावर घ्या. कारण आपण या मंडपात काय ऐकण्याकरता आलो? काय ऐकायला आलो? भगवंताचं चिंतन, भगवंताच्या स्वरूपाचा आनंद काय मिळतो, कोणत्या माध्यमातून मिळतो ते ऐकण्याकरता आपण या ठिकाणी आलो. आणि त्याच्यासाठी भगवंताने आपल्याला खूप सुंदर असं नरदेह दिला आहे. ऐका, हा नरदेह भगवंताने दिला आहे. मान्य आहे तुम्हाला? हा देह भगवंताने दिलाय, मान्य आहे? ज्याला मान्य नाही त्यांनी बोट वर करा. बापरे, कोणाच बोट वर नाही? आणि ज्याला मान्य आहे की हा देह देवाने दिला त्याने बोट वर करा. आता सापडले बघ अर्धे सापडले महाराज. देवाने देह दिला नाही हे म्हणणारे किती सापडले? अर्धे सापडले. सगळ्यांनी बोटवर केला म्हणजे देवाला मानणारे सगळे. मग तुम्ही कीर्तनाला कशाला आले? काही लोक टाइमपास म्हणून येतात, काही लोक आनंद मिळण्याकरता येतात, काही लोक आपला वेळ जाण्याकरता येतात, आणि काही लोक आपल्याला झोप लागत नाही गोळी घेऊ नये म्हणून येतात. पण ते इथं येत नाही, दुसऱ्या गावात येतात. विठ्ठल मग या देहाचं महत्व कळण्याकरता तुम्हाला थोडस भागवताकडे जावं. या देहाचं महत्व कुणाला कळालं? या देहाचं महत्व राजा परीक्षितीला कळालं. ऐका, राजा परीक्षितीला महत्व कळालं. आणि राजा परीक्षित उत्तरेच्या गर्भामध्ये वाढत असताना अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्र सोडलं. अर्जुनाने ते शांत केलं. हो, काही सोडणारे असतात आणि काही शांत करणारे असतात.
काही वातावरण बिघडवणारे असतात, काही वातावरण निवळणारे असतात, हो, काही दुःख देणारे असतात आणि काही सुख देणारे असतात. तसं अश्वत्थामा फक्त सोडणारा होता, त्याला परत घेता येत नव्हतं. विठाला विठाला ऐका ना, तो सोडणारा होता, त्याने ब्रह्मास्त्र सोडलं. हा, पण ते शांत होण्याच्या आधी उत्तरेच्या गर्भाला पळू लागलं. हा, त्यावेळेला त्या गर्भामध्ये वाढणाऱ्या त्या शिशूनं म्हणजे राजा परीक्षितनं विचारलं, आई, या ज्या ज्वाळा मला लागतायत, मला हे जे दुःख मिळतंय, हे दुःख निवारण करणारा या जगामध्ये कोण आहे? त्यावेळी त्यांनी सांगितलं, आईने सांगितलं, आपलं दुःख निवारण करणारा आणि आपल्याला आनंद देणारा, सन्मान दाखवणारा या जगामध्ये फक्त एक देव आहे. एका चक्र पाणी वाचोनी, एका चक्र पाणी वाचो, एका चक्र पाणी वाचोनी, एका चक्र पाणी वाचोनी. तुका म्हणे तुला सोडावे ना कोणी, तुका म्हणे सोडावे ना कोणी. तुका म्हणे तुझं सोडवे ना कोणी, तुका म्हणे तुझं सोडवे ना कोणी. एका चक्र पाणी वाचोनी, एका चक्र पाणी वाचोनी. पाणी वाचोनी, एका चक्र पाणी वाचोनी, वाचोनी. जे उत्तरेनं राजा परीक्षितला सांगितलं ते तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला सांगतात. त्याच्याशिवाय आपल्याला कोणी सोडणार नाही. सोडविल माझा स्वामी निशेषी प्रतिज्ञाय दासी केल्या. त्या भगवंताशिवाय आपल्याला या जगातून कोणी सोडू शकत नाही. गीतेमध्ये सुद्धा वर्णन आले, ते श्यामम समुदर्ता मृत्यू संसार सागरात भवामीन चिरात पार्थ मैया वेशित चेतसा. त्या भगवंताशिवाय आपल्याला सोडणार नाही कोणी. हे त्या आईनं राजा परीक्षितीला सांगितलं आणि राजा परीक्षितीने सांगितलं, आई, तो काय घेऊन सोडतो? कारण काही लोक काही घेतल्याशिवाय सोडत. आता तुम्ही 20 तारखेला मतदान करणार आहे, तो तुमचा अधिकार आहे, कोणालाही करा. तुम्ही 20 तारखेला मतदान करणार आहे, खरं सांगा माझी शपथ घेऊन, तुम्ही रिकाम्या हाताने घेणार आहे का? हा, अरे आधीच घेतले ना विठ्ठल. निदान घेतल्याची तर जाण ठेवा. आपलं मार्मिक राहत म्हणून आम्ही मागे विठ्ठल. ज्याचे खावे त्याचे करावे चिंतन, ज्याचे गावी केला. आज दाभाडीबद्दल वाईट काहीच बोलायचं नाही का? आज त्यांच्या गावात आहे मी, आज सगळं चांगलंच म्हणायचं आणि उद्यापासून पण ते आपण करत नाही विठ्ठल. आई तो देव मुक्त करतो, पण तो काहीतरी घेऊन करत असेल का नाही? आईनं सुंदर उत्तर दिलं उत्तरेनं, राजा, देव या देहातून आपल्याला मुक्त करतो, आनंद देतो, पण त्यासाठी त्याचं चिंतन करावं लागतं. हे राजा परीक्षितीने ऐकलं. राजा परीक्षित गर्भामध्ये भजन करायला लागलं. श्री कृष्ण गो
हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे ताली बजा सब बोलो. हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे हे नाथ नारायण ताली बजा, ताली बजणारी आपली. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा श्री श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा कोणी चुकारपणा केला टाळी वाजवायला, त्याचं सगळं शूटिंग चालू आहे. बरं तो शूटिंग करतोय तोही कीर्तन करायच्या पोटी जन्माला आलाय. विठ्ठल. म्हणून चुकारपणा करायचा, टुकारपणा केला चालेल. थोडाच बाजूला बसा महाराज, आवाज येऊ द्या मला. टुकारपणा केला चालेल, पण चुकारपणा करायचा, वाढल्या टुकारपणा करायला सुद्धा चुकारपणा करायचं नाही. आलं की लक्षात? म्हणून कोणी भजन टाळायचं नाही. 11 वाजेपर्यंत जेवढं भजन माझ्या मुखातून तुमच्या मुखाकडे येईल, हृदयाकडे येईल, तेवढं भजन अंतःकरणाने करा. देव तुम्हाला आनंद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आज तर काय मारा रथी मार रथी, आणि मी किस गली में हा मी गला वाला है. वा रे वा, गायला आता चोपदार फिरकी घ्यायला म्हणजे आवडच. विठ्ठल, चुकारपणा करायचं नाही. त्या भगवंताचं नामचिंतन केल्याशिवाय तो आपल्याला मुक्त करत नाही, असं आईनं सांगितलं. राजा परीक्षित स्वीकारलं आणि गर्भापासून सुरुवात केली. माणसानं परमार्थ गर्भापासून करावा. हा, तुम्ही ज्यांच्या मुखातून कथा ऐकतात ना, यांचा परमार्थ सुद्धा गर्भापासून आहे. मी म्हणजे मी अहंकारी शब्द येतो, तुमच्यासमोर उभा आहे. मी आज महाराष्ट्रामध्ये कथा कीर्तन करून संप्रदायाचा आणि आपल्या परंपरेचा प्रसार आणि प्रचार करतोय. पण हा प्रचार आणि प्रसार करण्याचं जे सामर्थ्य मिळालं ते सहजासहजी वरवर मिळत नाही, तर ते आईच्या गर्भापासून मिळवावं लागतं. म्हणून मी जन्माला आल्यापासून तर आजपर्यंत, आईच्या गर्भापासून तर आजपर्यंत निवृत्तनाथाची अखंड पायवारी करतोय. विठाला हा त्याचाच प्रसाद आम्हाला मिळालाय महाराज. कारण निवृत्तदादा दाता रे आपला. म्हणून आळंदी क्षेत्रामध्ये माऊलीशिवाय कोणी बोलत नाही. जळगाव जिल्ह्यामध्ये गेला तर जय मुक्ताई शिवाय कोणी म्हणत नाही. नाशिक जिल्ह्यामधल्या प्रत्येक माणसाने एकच म्हटलं पाहिजे, निवृत्तीराया माझ्या राया माझा निवृत्तीराया, निवृत्तीराया माझ्या निवृत्तीराया माझा निवृत्तीराया,
निवृत्तीनाथांचं भजन करा, ज्ञानोबा तुकोबाचं भजन करा, पांडुरंगाचं भजन करा. हा, तुम्हाला देव मुक्त केल्याशिवाय नाही, तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केल्याशिवाय नाही. मग त्याच्यासाठी राजा परीक्षित जन्माला आल्यापासून तो भजन करतोय, त्याच्या जीवनामध्ये आनंद होता. पण एक दिवशी त्या आनंदाला थोडीशी गालबोट लागते. एक दिवशी राजानं आईचं ऐकलं नाही. नीट ऐका, जो आईचं ऐकत नाही, जो बापाचं ऐकत नाही, जो ग्रंथांचं ऐकत नाही, जो संतांचं ऐकत नाही, हो, जो छत्रपतीच्या पावलावर पाऊल ठेवून चालत नाही, त्याच्या जीवनाला एक दिवशी गालबोट लागतं. म्हणून मातृदेव, पितृदेव आणि आचार्य देवो भव. ऐका, म्हणून आईचं ऐका, बापाचं ऐका. आज लोक सगळ्यांचं ऐकतात. हा, माईकवर बोमा मारणाऱ्या बावळट लोकांचं ऐकतात लोक. आणि ते बोलत असताना त्यांच्या शेजारी खुर्चीवर बसतात आणि ते देवाच्या, देशाच्या, धर्माच्या, रामाच्या विरोधात बोलतात आणि हे भामटे ऐकत बसतात. अरे लाजा वाटल्या पाहिजे. टाळ्या नका वाजू, आपल्यामध्ये बदल करा. विठ्ठल तुम्ही माझ्या शब्दाला टाळ्याच दिल्या पाहिजे असं माझं म्हणणं नाहीये. पण मी बोलल्यानंतर या गादीवरून तुमच्या जीवनामध्ये बदल झाला तरच हिंदू धर्मामध्ये आनंद निर्माण होईल. विठ्ठल म्हणून राजा परीक्षितीने ऐकलं नाही. आईनं सांगितलं तो दरवाजा खोलू नको, आत जाऊ नको. दरवाजा खोलला, आत गेला. सांगितलं, आत गेला ना. आता तिथं मोहित होऊ नको. आपण मोहित होतो, आपण मोहामध्ये अडकतो, आपल्या जीवनामध्ये आसक्ती निर्माण होते आणि मोह आणि आसक्तीमुळे आपण त्या वस्तूला स्पर्श करतो. 30 वर्षाचा वस्तूचा स्वीकार केला की तिच्यातले अवगुण, तिच्यातले वाईट विचार आपल्या अंतःकरणामध्ये येतात आणि आपल्या अंतःकरणामध्ये ते विचार आले की आपण धर्माच्या विरोधात वागतो. आणि जो धर्माच्या विरोधात वागतो त्याला एक दिवशी दुःख भोगावं लागतं. ऐका, राजाने आईचं ऐकलं नाही, ती वस्तू स्वीकारली, डोक्यात घातली, पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसला, अहंकार दुखावला आणि महाराज जंगलात गेला आणि साधूचा अपमान केला. त्याचं प्रायचित्त त्याला 7 दिवसात मरावं लागलं. त्यावेळी तो शुकदेवांकडे गेला आणि शुकदेवांना सांगितलं, सांगा मी याच्यातून मुक्त होण्याकरता आणि मला आनंद मिळण्याकरता मी काय केलं पाहिजे. तर त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबा महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात
इतकं बी नाही ना भाऊ. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल तुमच्या कलेला स्थान आहे, पण एवढी स्तुती कामाची नाही दादा. कलेचा आदर आहे हा? पण कलेचा आदर करत असताना इतकं बी नाही. वन्स मोर. नाही मला नाही वाजवत आहेत, मी कधी शिट्या मारल्या नाही. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल आणि इथं कुणाची स्तुती नाही, कुणाचा नामउल्लेख नाही. इथे फक्त एकच भगवंताचं चिंतन, धर्माचा विचार, संतांचा विचार. कीर्तन कशा करता? धर्माच्या विचारा करता. कीर्तन कशा करता? संतांच्या विचारा करता. कीर्तन कशा करता? तुमच्या आमच्या आत्मउद्धारा करता. आणि हा उद्धार करून घ्यायचा असेल तर त्या भगवंताची कृपा प्राप्त करावी लागेल. त्या भगवंताची कृपा प्राप्त करण्याकरता संतांची सेवा करावी लागेल. संतांची सेवा केल्याशिवाय या मानव देहामध्ये येऊन तुमचा माझा उद्धार होणार नाही. काही मी उद्धार पा